हॅलो मित्रांनो, तुमचं माझ्या चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा आज आपण 11वा भाग पाहणार आहोत. या भागामध्ये भगवान बुद्धांचे जे पहिले परिवर्तन आहे ते पूर्ण होईल. सोबतच ज्या 5 पंचवर्गीय भिक्षूंना भगवाननी पहिले प्रवचन दिले त्यांनी काय प्रतिक्रिया दिली, त्यानंतर उच्चकुलीन लोक बुद्धांकडे कसे वळले, त्यामध्ये यशस, मोगलान आणि सारीपुत्त आणि कश्यप बंधू याने दीक्षा कशी घेतली आणि त्यांनी काय प्रतिक्रिया दिली त्याविषयी आपण ह्या भागामध्ये जाणून घेऊ. मला आशा आहे तुम्ही हा भाग पूर्ण पाहाल. धन्यवाद. 5. भगवान बुद्धांचे पहिले प्रवचन. शील मार्ग चालू. नंतर भगवान बुद्धांनी परिवर्जकांना शील मार्ग म्हणजे सद्गुणाचा मार्ग समजावून सांगितला. त्यांनी त्यांना सांगितले की शील मार्गाचा वाट सुरू म्हणजे पुढील गुणाचा अभ्यास करणे व त्यानुसार वागणे होय. शील, दान, उपेक्षा, निष्क्रमण, वीर्य, शांती, सत्य, अधिष्ठान, करुणा आणि मैत्री या सद्गुणाचा यथार्थ अर्थ जाणून घेण्याची इच्छा परिवर्जकांनी व्यक्त केली. त्यांची शंका मिटवून त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान बुद्ध म्हणाले, शील म्हणजे नीतिमत्ता, वाईट गोष्टी अकुशल न करण्याकडे आणि चांगल्या गोष्टी म्हणजे कुशल करण्याकडे असलेला मनाचा कल. अपराध करण्याची लाज वाटणे, शिक्षेच्या भीतीने वाईट गोष्ट करण्याचे टाळणे म्हणजे शील. शील म्हणजे पापभीरुता. निष्क्रमण म्हणजे ऐहिक सुखाचा, कामभोगाचा त्याग. दान याचा अर्थ स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता, रक्त आणि देह अर्पण करणे. इतकेच नव्हे तर प्राणत्याग करणे म्हणजेच दान होय. वीर्य म्हणजे योग्य सम्यक प्रयत्न. हाती घेतलेले काम यत्किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पूर्ण करणे म्हणजे वीर्य आणि त्याला पूर्ण केल्याशिवाय मागे वळून न पाहणे. शांती म्हणजे क्षमाशीलता. द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे हे याचे सार होय. कारण द्वेषाने द्वेष शमत नाही, तो फक्त क्षमाशीलतेने शांत होऊ शकतो. सत्य म्हणजे खरेपणा. माणसाने कधीही खोटे बोलता कामा नये. त्याचे भाषण हे सत्यच असले पाहिजे. ते सत्याखेरीज दुसरे काहीही असता कामा नये. अधिष्ठान म्हणजे सर्व ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय. करुणा म्हणजे सर्व मानवाविषयी प्रेमपूर्ण दयाशीलता. मैत्री म्हणजे सर्व प्राण्यांविषयी बंधुभाव बाळगणे, मित्रांविषयीच नव्हे तर शत्रूविषयी देखील, मनुष्य प्राण्याविषयीच नव्हे तर सर्व जीव मात्राविषयी बंधुभाव बाळगणे. उपेक्षा म्हणजे औदासिन्यातून निराळी अशी अलिप्तता, अनासक्ती, आवड किंवा नावड नसलेली ती एक मनाची स्थिती होय. ती दुसऱ्याच्या सुखदुःखांविषयी निरपेक्ष भाव ठेवण्यापेक्षा वेगळी गोष्ट आहे. ही चित्ताची अशी अवस्था आहे ज्यात प्रिय अप्रिय काहीच नसते. फळ काही हो, फलप्राप्तीने विचलित न होता परंतु निरपेक्षतेने सतत प्रयत्न करीत राहणे म्हणजेच उपेक्षा. आपल्या कुवतीनुसार प्रत्येकाने या सद्गुणाचा अभ्यास आणि त्याचे पालन केले पाहिजे. म्हणूनच त्याला पारमिता म्हणजे पूर्णत्वाच्या अवस्था असे म्हणतात. 6. भगवान बुद्धांचे पहिले प्रवचन पूर्ण. भगवान बुद्धांनी आपला धम्म आणि त्यातील विषय समजावून सांगितल्यानंतर परिवारजकांना विचारले, माणसाची व्यक्तिगत चरित्राची पवित्रता ही जगातील चांगल्या गोष्टींची आधारशिला नाही काय? त्यांनी उत्तर दिले, आपण म्हणता ते बरोबर आहे. नंतर भगवान बुद्धांनी विचारले, लोभ, क्रोध, अज्ञान, प्राणहत्या, चौर्य, व्याभिचार आणि खोटे बोलणे यामुळे व्यक्तिगत चारित्र्य भ्रष्ट होत नाही काय? या वाईट गोष्टीवर ताबा ठेवता यावा म्हणून व्यक्तिगत शुद्धीकरिता चारित्र्याचे सामर्थ्य वाढविणे आवश्यक नाही काय? जर कोण्या माणसामध्ये व्यक्तिगत चारित्र्य शुद्ध नसेल तर तो चांगल्या गोष्टी करण्यास जनकल्याणाचे माध्यम होऊ शकेल काय? आणि परिवर्जकांनी उत्तर दिले, आपण म्हणता तसेच आहे. आणखी असे की माणसाला दुसऱ्यांना आपला गुलाम बनविण्यात किंवा त्यांच्यावर सत्ता गाजविण्यात संकोच का वाटत नाही?
माणूस दुसऱ्याच्या जीवनातील सुखदुःखांबद्दल उदासीन का असतो? माणसे एकमेकांशी सदाचाराने वागत नाहीत, हेच त्यांचे कारण नव्हे काय? आणि परिवारजक उत्तरले, होय तसेच आहे. जर प्रत्येकाने अष्टांग मार्गाचा सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक आजीविका, सम्यक कर्मांत, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी याचा थोडक्यात सदाचाराच्या मार्गाचा अवलंब केला तर एक माणूस दुसऱ्या माणसावर करीत असलेला अन्याय आणि अमानुषपणा दूर होणार नाही काय? त्यावर ते म्हणाले, होय तसेच आहे. शील किंवा सद्गुणाच्या मार्गाचा उल्लेख करून भगवान बुद्धांनी विचारले, गरजू आणि गरीब लोकांचे दुःख नाहीसे करण्यासाठी, दरिद्री लोकांचे दारिद्र्य दूर करण्यासाठी आणि सर्व लोकांचे कल्याण करण्यासाठी दान आवश्यक नाही काय? जेथे दारिद्र्य आणि दुःख आहे तेथे लक्षपूर्वक ते दूर करण्यासाठी करुणेची आवश्यकता नाही काय? निस्वार्थपणे करावयाच्या कार्यासाठी निष्काम भावनाची आवश्यकता नाही काय? वैयक्तिक लाभ होत नसला तरी सतत प्रयत्नशील राहण्यासाठी उपेक्षा आवश्यक नाही काय? माणसावर प्रेम करणे आवश्यक नाही काय? आणि ते सर्व परिवारजक म्हणाले, होय. याच्या एक पाऊल पुढे जाऊन मी म्हणतो, केवळ प्रेम करणे पुरेसे नाही. खरी आवश्यकता आहे ती मैत्रीची. ती प्रेमापेक्षा जास्त व्यापक आहे. मैत्रीभाव केवळ मानवाविषयी नव्हे तर सर्व प्राणी मात्राविषयी बंधुभाव वाटणे हा मैत्रीचा अर्थ आहे. ती मानवापुरतीच मर्यादित नाही. अशा प्रकारची मैत्री आवश्यक नाही काय? आपले मन निपक्षपाती, मोकळे, प्रत्येकावर प्रेम करणारे आणि कुणाचाही द्वेष न करणारे असे असावे. म्हणून आपणा स्वतःला जो आनंद हवा असतो तोच आनंद सर्व प्राणी मात्रांना मैत्रीखेरीज दुसऱ्या कशाने मिळू शकेल? ते सर्व म्हणाले, होय तसेच आहे. परंतु या सर्व सद्गुणांच्या आचरणास प्रज्ञेची म्हणजेच निर्मल बुद्धीची जोड दिली पाहिजे. भगवान बुद्धांनी विचारले, प्रज्ञा आवश्यक नाही काय? परिवारजकांनी काहीच उत्तर दिले नाही. आपल्या प्रश्नाचे उत्तर देणे त्यांना भाग पाडण्यासाठी भगवान बुद्ध पुढे म्हणाले, चांगला माणूस आपण त्यालाच म्हणू जो दुष्कर्म करणार नाही, वाईट गोष्टींचा विचार सुद्धा करणार नाही, उपजीविकेसाठी कुकर्माचा अवलंब करणार नाही आणि जे वाईट आहे किंवा जे दुसऱ्याला दुःख देणारे आहे असे काहीही तो बोलणार नाही, कारण हे चांगल्या माणसाच्या अंगचे गुण होत. परिवारजक म्हणाले, होय ते बरोबर आहे. परंतु जे सत्कर्म करावायचे ते अंधपणाने करणे हे उचित आहे काय? भगवान बुद्धांनी विचारले. मी म्हणतो नाही, हे पुरेसे नाही. भगवान बुद्ध परिवारजकास पुढे म्हणाले, हे जर पुरेसे असते तर ताणे मूल नेहमीच चांगली कृत्य करते असे म्हणावे लागेल, कारण ताण्या मुलाला शरीर म्हणजे काय ते कळत नसते. पाय झाडण्याखेरीज ते दुसरे आपल्या शरीराने दुसरे कोणतेच कृत्य करू शकत नाही. बोलणे म्हणजे काय हे त्याला कळत नाही. त्या अर्थी रडण्यापलीकडे किंवा ओरडण्यापलीकडे अधिक वाईट असे ते काही करू किंवा बोलू शकत नाही. विचार म्हणजे काय हे सुद्धा त्याला कळत नाही. ते फक्त आनंदाने किंकाळ्या मारू शकते. उपजीविका म्हणजे काय हे त्याला कळत नाही. त्या अर्थी त्याने एखाद्या वाईट तऱ्हेने जीविका करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आईचे स्तन चोखण्यापलीकडे जगण्याचा दुसरा कोणताही मार्ग ती अवलंबू शकणार नाही. म्हणून सद्गुणाचा मार्ग प्रज्ञेच्या कसोटीला उतरला पाहिजे. यास्तव समज आणि बुद्धी हेच प्रज्ञेचे दुसरे नाव आहे. प्रज्ञापारमिता ही इतकी महत्त्वाची व आवश्यक का आहे याचे दुसरेही एक कारण आहे. दान आवश्यक आहे, परंतु प्रज्ञेशिवाय दिलेल्या दानाचा दुष्परिणाम होऊ शकतो. करुणेची आवश्यकता आहे, परंतु प्रज्ञेशिवाय करुणेचा परिणाम वाईट गोष्टींना आधार देण्यात होण्याचा संभव असतो. पारमितेची प्रत्येक कृती ही प्रज्ञापारमितेच्या कसोटीला उतरली पाहिजे. शहाणपणा हे प्रज्ञापारमितीचे दुसरे नाव होय. माझे म्हणणे असे की अकुशल कर्म कोणते आणि ते कसे घडून येते याचे ज्ञान आणि जाणीव माणसाला असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कुशल कर्म कोणते आणि ते कसे घडून येते याचे ज्ञान आणि जाणीव माणसाला असणे आवश्यक आहे.
त्याचप्रमाणे अकुशल कर्म कोणते आणि कुशल कर्म कोणते याचे देखील ज्ञान आणि जाणीव असली पाहिजे. अशा ज्ञानाशिवाय कृती चांगली असूनही खऱ्या चांगुलपणाचा सद्भाव त्यात असू शकणार नाही. म्हणूनच मी म्हणतो की प्रज्ञा हा एक आवश्यक असा सद्गुण आहे. नंतर परिवारजकांना पुढील प्रमाणे आदेश देऊन भगवान बुद्धांनी आपले प्रवचन संपवले. माझा धम्म निराशावादी आहे असे तुम्ही म्हणण्याचा संभव आहे, कारण तो दुःखाच्या अस्तित्वाकडे मानवजातीचे लक्ष वेधतो. माझ्या धम्माविषयीचा हा असा दृष्टिकोन चुकीचा ठरेल. माझा धम्म दुःखाचे अस्तित्व मान्य करतो यात शंका नाही, परंतु दुःखाचे निरसन करण्यावरही तो तेवढाच भर देतो, हे विसरू नका. माझ्या धम्मामध्ये दोन्ही गोष्टी आहेत. मानवी जीवनाचा उद्देशही आहे आणि त्यात आशेचा संदेश देखील आहे. माझ्या धम्माचा हेतू अविद्या नष्ट करणे हा आहे. याचा अर्थ असा की दुःखाचे अस्तित्व आहे हे न समजणे या अज्ञानाचा नाश होय. त्यात आशेचा संदेश देखील आहे, कारण मानवी दुःखाचा अंत करण्याचा मार्ग तो दाखवतो. तुम्हाला हे म्हणणे मान्य आहे की नाही? आणि परिवारजक म्हणाले, होय, आम्हाला मान्य आहे. 7. परिवारजकांची प्रतिक्रिया. हा खरोखरच एक नवीन धम्म आहे याची परिवारजकांना ताबडतोब जाणीव झाली. जीवनाच्या समस्येकडे पाहण्याच्या या नव्या दृष्टीचा त्याच्यावर एवढा परिणाम झाला की ते एकमताने म्हणाले, जगाच्या इतिहासात आजपर्यंत मानवी दुःखाचे अस्तित्व मान्य करणे हाच धर्माचा खरा पाया आहे. हे कोणत्याही धर्मसंस्थापकाने सांगितलेले नाही. जगाच्या इतिहासात कोणत्याही धर्मसंस्थापकाने अशी शिकवण दिली नाही की जगातील या दुःखाचा परिहार करणे हाच धर्माचा खरा उद्देश आहे. जगाच्या इतिहासात यापुढे कोणीही कधीही मुक्तीचा असा मार्ग सांगितला नाही जो मूलतःच सरळ आणि साधा आहे, अप्राकृतिक आणि अतिमानुष्य शक्तींपासून एवढा मुक्त आहे. आत्मा, ईश्वर आणि मरणोत्तर जीवन यावरील श्रद्धेपासून स्वतंत्र आहे. इतकेच नव्हे तर अशा श्रद्धेला विरोध करणारा आहे असा हा मुक्तीचा मार्ग याआधी कधीही मांडण्यात आला नाही. जगाच्या इतिहासात यापूर्वी कुणीही अशा धर्माची योजना मांडली नाही की ज्यामध्ये दैवी साक्षात्काराला थारा नाही आणि ज्याच्या आज्ञा ह्या ईश्वराच्या आज्ञा नसून त्या माणसाच्या सामाजिक गरजांच्या चिकित्सेपोटी निर्माण झालेल्या आहेत. जगाच्या इतिहासात यापूर्वी कोणीही कधीही मोक्ष या शब्दाचा असा अर्थ केला नाही की ते स्वयंप्रयत्नाने व सदाचाराने वागून याच जन्मात आणि याच पृथ्वीतलावर राहून प्राप्त करायचे असते. भगवान बुद्धाच्या नव्या सद्धम्माचे प्रवचन ऐकल्यावर परिवारजकांनी अशाच भावना व्यक्त केल्या. त्यांना असे वाटले की भगवान बुद्धाच्या रूपाने त्यांना असा जीवन सुधारक लाभला आहे की ज्याचा रोम रोम, अणु अणु धर्माच्या भावनेने प्रेरित आहे, ओतप्रेत आहे आणि आपल्या काळातील बौद्धिक ज्ञानात सुपरिचित आणि तज्ज्ञ आहे, जो एका नव्या विचाराचा प्रेरिता आहे, ज्यात मौलिकता आहे. हे आपले विचार त्या काळच्या तत्वविरोधी प्रवृत्तीची जाणीव असूनही बुद्धिपुरस्पर पुढे मांडण्याचे त्याच्या धैर्य आहे आणि त्या मुक्तीला येथेच याच जीवनात आत्मसाधना आणि आत्मसंयमाद्वारे प्राप्त केले जाऊ शकते. भगवान बुद्धांविषयी त्यांचा आदर एवढा अमर्याद झाला की ते त्यांना ताबडतोब शरण गेले आणि आपले शिष्य म्हणून आपला स्वीकार करावा अशी त्यांना विनंती केली. येही भिक्खवे, हे भिक्खूंनो या, असे संबोधन करून भगवान बुद्धांनी त्यांना आपल्या धम्मात प्रविष्ट करून घेतले. ते पंचवर्गीय भिक्खू म्हणून ओळखले जाऊ लागले, म्हणून प्रसिद्ध झाले. भाग 3. उच्चकुलीन आणि पवित्र व्यक्तींची धम्मदीक्षा. 1. यशस्ची धम्मदीक्षा. वाराणसी नगरात यशस नावाचा एक श्रेष्ठी पुत्र राहत होता. तो वयाने तरुण आणि दिसायला अत्यंत देखणा होता. तो आपल्या आईवडिलांचा अत्यंत आवडता होता. त्याच्याजवळ विपुल संपत्ती होती. त्याच्याजवळ मोठा लवाजमा असून त्याचे अंतपुरही मोठे होते. तो आपला सर्व वेळ
फक्त नृत्य, गायन, मद्यपान आणि विलासमय जीवनात घालवित असे. काही काळ लोटल्यावर त्या सर्वांची त्याला शिसारी आली. या गर्तेतून कसे बाहेर पडावे, त्याच्या असल्या जिण्यापेक्षा जीवनाचा अधिक चांगला एखादा मार्ग आहे काय? काय करावे हे न कळल्यामुळे आपल्या पित्याचे घर सोडून जाण्याचे त्याने ठरवले. एके रात्री त्याने पित्याचे घर सोडले आणि तो इकडे तिकडे भटकू लागला. फिरता फिरता तो ऋषीपतनाच्या दिशेने वळला. थकवा आल्यावर तो झाडाखाली बसला आणि स्वतःशीच मोठमोठ्याने बडबडू लागला. मी कुठे आहे? यातून आता मार्ग कोणता? अरे रे रे, काय ही दुर्दशा! अरे रे रे, केवढा हे दुःख! ज्या दिवशी तथागतांनी पंचवर्गीय भिक्षूंना ऋषीपतन येथे पहिले प्रवचन दिले होते, त्याच दिवशी रात्री हा प्रकार घडला. यशस ऋषीपतनाला येत असतानाच तेथे राहत असलेले तथागत पहाटे उठून उघड्या हवेत इकडून तिकडे फेऱ्या घालीत होते. त्यांनी आपल्या दुःख भावना व्यक्त करीत येणाऱ्या त्या उमद्या तरुण यशसला पाहिले आणि त्यांचा तो नैराश्याचा आक्रोश ऐकून भगवंत म्हणाले, कुठेही काहीही दुःख नाही की काही संकट नाही. ये, मी तुला मार्ग दाखवतो. आणि भगवंताने त्याला आपल्या धम्माचा उपदेश दिला. आणि यशसने जेव्हा तो उपदेश ऐकला तेव्हा तो हर्षभरित झाला. मग त्याने आपले सोनेरी पात्रदाणे काढले व तो भगवान बुद्धाच्या सानिध्यात जाऊन बसला आणि आदराने त्याने त्यांना वंदन केले. भगवान बुद्धाचा उपदेश ऐकून तथागतांनी त्याला आपला शिष्य म्हणून स्वीकार करावा अशी त्याने विनंती केली. नंतर भगवंताने त्याला बोलावून भिक्खू होण्याविषयी सांगितले. यशसने ते मान्य केले. आपला पुत्र नाहीसा झाल्याचे समजल्यावर यशसच्या आई वडिलांना अत्यंत दुःख झाले. पित्याने त्याचा शोध लावण्यास सुरुवात केली. ज्या ठिकाणी भगवंत आणि यशस भिक्षूच्या वेशात बसले होते त्या ठिकाणी यशसचा पिता आला आणि त्याने भगवंतांना विचारले, भगवान, माझा मुलगा यशस, याला आपण पाहिले काय? भगवंत म्हणाले, महाराज, आत या. आपल्या पुत्राला आपण भेटू शकाल. तो आत गेला आणि आपल्या पुत्राजवळ बसला, पण त्याने त्याला ओळखले नाही. यशस आपल्याला कसा भेटला आणि आपले प्रवचन ऐकल्यावर तो भिक्षू कसा झाला हे भगवंतांनी त्याला सांगितले. तेव्हा पित्याने पुत्राला ओळखले आणि आपल्या पुत्राने योग्य मार्ग स्वीकारल्याबद्दल त्याला फार आनंद झाला. बाळ यशस, पिता म्हणाला, तुझी आई शोकाने आणि दुःखाने व्याकुळ झाली आहे. घरी परत ये आणि आपल्या आईला पुन्हा सुखी कर. नंतर यशसने तथागताकडे पाहिले आणि तथागत यशसच्या पित्याला म्हणाले, यशसने पुन्हा त्या संसारी जीवनात जावे आणि पूर्वीप्रमाणेच ऐहिक सुखाचा उपभोग घ्यावा अशी आपली इच्छा आहे काय? आणि यशसच्या पित्याने उत्तर दिले, जर माझा पुत्र यशस याला आपल्याबरोबर राहण्यात फायदा आहे असे वाटत असेल तर त्याला राहू द्या. यशसने भिक्खू म्हणून राहणेच अधिक पसंत केले. निरोप घेण्यापूर्वी यशसचा पिता म्हणाला, भगवान तथागताने माझ्या घरी माझ्या कुटुंबियासमवेत भोजन करण्यास संमती द्यावे. तथागताने आपले वस्त्रे परिधान करून भिक्षापात्र घेतले आणि यशसबरोबर ते त्याच्या पित्याच्या घरी गेले. तेथे पोहोचल्यावर यशसची आई आणि त्याची पूर्वायुष्यातली पत्नी यांना ते भेटले. भोजनानंतर तथागतांनी त्या कुटुंबातील सर्व मंडळींना आपल्या धम्माचा उपदेश दिला. तो ऐकून त्यांना फार आनंद झाला आणि त्यांनी त्या उपदेशाचे पालन करण्याचे वचन दिले. वाराणसीत एका श्रीमंत कुटुंबात यशसचे 4 मित्र होते. विमल, सुबाहू, पुण्यजित आणि गंगापती अशी त्यांची नावे होती. यशसने भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म याचा आश्रय घेतला आहे असे जेव्हा त्यांना समजले तेव्हा जे त्यांना यशसच्या हिताचे ते आपल्याही हिताचे आहे असे वाटले. म्हणून ते यशसकडे गेले आणि आपले शिष्य म्हणून आपला स्वीकार करण्याविषयी यशसने भगवान बुद्धांना प्रार्थना करावी असे त्यांनी त्याला सांगितले. यशसने ते मान्य केले आणि भगवान बुद्धाकडे जाऊन तो म्हणाला, तथागतांनी माझ्या या 4 मित्रांना आपला धम्मोपदेश देण्याची कृपा करावी. तथागतांनी ते मान्य केले आणि यशसच्या त्या 4 मित्रांनाही
कश्यप बंधूंची धम्मदीक्षा. वाराणसीमध्ये कश्यप नावाच्या एक कुटुंब राहत होते. त्या कुटुंबात 3 पुत्र होते. ते उच्च विद्याभूषित असून कर्मठ धार्मिक जीवन जगत होते. काही काळानंतर मोठ्या मुलाने संन्यास घेण्याचा विचार केला. त्याप्रमाणे त्याने घर सोडले व संन्यास घेतला आणि उरिवला येथे जाऊन त्याने आपला आश्रम स्थापन केला. त्याच्या धाकट्या 2 भावांनीही त्याचे अनुकरण केले आणि तेही संन्यासी बनले. ते सगळे अग्निहोत्री किंवा अग्नीची पूजा करणारे होते. त्यांनी लांब केस ठेवले असल्यामुळे त्यांना जटिल असे म्हणत. हे 3 भाऊ उर्वेला काश्यप, नदी काश्यप आणि गया काश्यप या नावाने ओळखले जात. यापैकी उर्वेला काश्यपाचे 500 जटिल अनुयायी होते. उर्वेला काश्यप हा त्यांचा प्रमुख होता. उर्वेला काश्यपाची कीर्ती फार दूरवर पसरलेली होती. तो जीवनमुक्त असल्याचे म्हणजे जीवनपणेच त्याला मुक्ती मिळाल्याचे मानले जात होते. लोक दूरदूरच्या ठिकाणाहून फल्गू नदीवरील त्याच्या आश्रमात येत. उर्वेला काश्यपाचे नाव आणि कीर्ती ऐकल्यामुळे तथागतांनी त्याला उपदेश देण्याचा आणि शक्य झाल्यास त्याला आपल्या धम्माची दीक्षा देण्याचा विचार केला. त्याच्या वास्तव्याच्या ठिकाणची माहिती मिळाल्यावर तथागत उर्वेला येथे गेले. तथागतांनी त्यांची भेट घेतली आणि त्याला उपदेश व दीक्षा देण्याची संधी मिळावी म्हणून ते म्हणाले, काश्यप, जर तुमचा विरोध नसेल तर मला तुमच्या आश्रमात 1 रात्र राहू द्यावे. काश्यप म्हणाले, आपली विनंती मला मान्य नाही. या प्रदेशावर राज्य करणारा मुचलिंद नावाचा एक रानटी नागराज आहे. तो फार भयंकर आहे. अग्निपूजा करणाऱ्या सर्व संन्यासाचा तो कट्टर शत्रू आहे. तो रात्री या आश्रमात येतो आणि अतिशय त्रास देतो, नुकसान करतो. तो मला जसा त्रास देतो तसाच तो आपणालाही त्रास देईल अशी मला भीती वाटते. नागलोक तथागतांचे मित्र आणि अनुयायी झाले आहेत हे काश्यपाला माहीत नव्हते, परंतु तथागतांना ते माहीत होते. म्हणून तथागत पुन्हा विनंती करीत म्हणाले, तो मला कशाही तऱ्हेने त्रास देईल याची शक्यता नाही. काश्यप, आपल्या अग्निशाळेत मला 1 रात्र राहण्यासाठी जागा द्या. काश्यप वारंवार नकार देऊ लागला आणि तथागत पुन्हा पुन्हा आग्रह करू लागले. नंतर काश्यप म्हणाला, वाद करण्याची माझी इच्छा नाही, परंतु पुष्कळ भीती वाटते इतकेच. तुम्ही जे वाटेल ते करा. तथागताने ताबडतोब अग्निशाळेत प्रवेश केला व तेथे जाऊन बसले. नागराज मुचलिंद नेहमीच्या वेळी त्या खोलीत आला, परंतु काश्यपाऐवजी तथागत त्या ठिकाणी बसलेले त्याला दिसले. तथागतांची शांत गंभीर मुद्रा बघून मुचलिंदाला वाटले की आपण एका दिव्य विभूतीच्या समोर आलो आहोत आणि तो नतमस्तक होऊन त्यांची पूजा करू लागला. आपल्या अभ्यागताचे काय झाले या काळजीने अस्वस्थ झाल्यामुळे काश्यपाला त्या रात्री शांत झोप आली नाही. त्यामुळे मोठ्याच अस्वस्थपणे त्याला जाग आली. त्याला वाटले की बहुधा त्याच्या अतिथीला भस्मसात तर केले नसेल ना. या शंकेनेच तो भीत उठला. नंतर उठल्यावर काश्यप आपल्या सर्व अनुयायांसहित काय घडले असावे हे पाहण्यासाठी आला. मुचलिंदाकडून भगवंताला काही दुखापत झालेली तर त्यांना दिसली नाहीच. उलट मुचलिंद भगवंताची पूजा करीत असल्याचे त्यांना आढळले. ते दृश्य पाहून काश्यपाला वाटले की आपण एक महान चमत्कार पाहत आहोत. जणू काही त्याच्या डोळ्यासमोर एखादे अघटितच घडत आहे. या चमत्काराचा परिणाम होऊन काश्यपाने तथागतांना आपल्या जवळ राहण्याची आणि आश्रम स्थापण्याची विनंती केली. त्यांची काळजी घेण्याचे त्यांनी आश्वासन दिले. तथागतांनी तेथे राहण्याचे मान्य केले, परंतु त्या दोघांचे हेतू निरनिराळे होते. काश्यपांचा हेतू मुचलिंद नागराजापासून आपणास संरक्षण मिळावे हा होता. तथागतांना वाटले की एके दिवशी काश्यपाला आपल्या धम्मोपदेश देण्याची आपल्याला संधी लाभेलच, पण काश्यपाने कधी त्यांना अशी संधी दिली नाही. तथागत केवळ चमत्कार करणारे आहेत, बाकी काही नाही असे त्यांना वाटले. एके दिवशी तथागतांनी काश्यपाला विचारले, तुम्ही अरहंत आहात काय? जर तुम्ही अरहंत नसाल तरी अग्निहोत्रामुळे तुमचे काय हित होणार आहे? काश्यप म्हणाला, अरहंत होणे म्हणजे काय हे मला माहीत नाही. आपण ते मला स्पष्ट करून सांगाल काय? तेव्हा भगवंत काश्यपाला म्हणाले, अष्टांग मार्गापासून परावर्त करणाऱ्या
सर्व वासनांना ज्याने जिंकले आहे तो अरहंत. अग्निहोत्रामुळे मनुष्य पापमुक्त होऊ शकत नाही. काश्यप हा मोठाच अहंभाव असलेला पुरुष होता, परंतु तथागताच्या विधानातील खरे सामर्थ्य त्याला जाणवले. मनाची नम्रता व शालीनता व्यक्त करून आणि शेवटी खऱ्या धर्माला पात्र होण्याची तयारी करून त्याने हे मान्य केले की जगतवंद्य भगवंताच्या बुद्धिमत्तेशी आपल्या क्षुल्लक बुद्धिमत्तेची तुलना करता येणे शक्य नाही. आणि शेवटी खात्री पटल्यावर अत्यंत नम्रपणे तथागतांचा सिद्धांत मान्य करून उर्वेला काश्यप त्यांचा अनुयायी झाला. गुरुला अनुसरून काश्यपाच्या अनुयायांनी तितक्याच नम्रपणे धम्माची शिकवण स्वीकारली. काश्यप आणि त्यांचे अनुयायी यांना येणेप्रमाणे पूर्णपणे दीक्षा देण्यात आली. नंतर उर्वेला काश्यपाने आपल्या सर्व वस्तू आणि यज्ञपात्रे नदीत फेकून दिली. त्या सर्व वस्तू प्रवाहाच्या पृष्ठभागावर तरंगत खाली वाहत गेल्या. प्रवाहाच्या खालच्या बाजूला राहत असलेल्या नदी काश्यप आणि गया काश्यप याने त्या वस्त्रादी सर्व वस्तू अस्ताव्यस्त स्थितीत प्रवाहातून वाहत येत असलेल्या पाहिल्या. तेव्हा ते म्हणाले, या सगळ्या आपल्या बंधूंच्या वस्तू आहेत, त्याने त्या का फेकून दिल्या? काहीतरी असाधारण स्थित्यांतर घडले असावे. ते अतिशय दुःखी आणि अस्वस्थ झाले. ते दोघेही आपल्या 500 अनुयायासह भावाला भेटण्यासाठी प्रवाहाच्या वरच्या बाजूला जाऊ लागले. उर्वेला काश्यपाला आणि त्याच्या अनुयायाला श्रमण वेशात पाहून चमत्कारिक विचार त्याच्या मनात आले आणि त्याच्या कारणाची त्यांनी चौकशी केली. भगवान बुद्धाच्या धम्माच्या दीक्षेची हकीकत उर्वेला काश्यपाने त्यांना सांगितली. आपल्या भावाने जर असे केले आहे तर आपणही त्याचे अनुकरण करावे असे ते म्हणाले. त्याने आपली इच्छा मोठ्या भावाजवळ प्रकट केली. नंतर त्या 2 भावांना त्यांच्या सर्व अनुयायासह धम्म आणि अग्निहोत्र यांच्याविषयी भगवंतांनी तुलनात्मक प्रवचन दिले. त्या बंधुद्वयाला दिलेल्या प्रवचनात तथागत म्हणाले, लाकडावर लाकूड घासल्यावर जसा अग्नी बाहेर पडतो तसा असम्यक विचारांच्या गोंधळामुळे अविद्येचा जन्म होतो. काम, क्रोध व अविद्या हीच ती अग्नी आहे जी सर्व गोष्टींना भस्मसात करते आणि जगातील दुःखाला कारणीभूत होते. एकदा सद्धम्माचा मार्ग सापडला आणि काम, क्रोध व अविद्यारूपी अग्नीचे श्रमण करू शकले की त्यांच्याबरोबरच नवी दृष्टी, ज्ञान आणि सदाचरण यांचा जन्म होतो. म्हणून एकदा माणसाच्या अंतःकरणात पापाविषयी घृणा उत्पन्न झाली की तिच्यामुळे तृष्णेचा क्षय होतो आणि तृष्णेचा क्षय केल्यानेच मनुष्य श्रमण बनतो. भगवान बुद्धांचे प्रवचन ऐकल्यानंतर त्या महर्षीचा अग्निपूजेविषयीचा आधार नष्ट झाला आणि भगवान बुद्धांचे शिष्य होण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली. काश्यप बंधूची धम्मदीक्षा हा तथागतांचा महान विजय होता, कारण लोकांच्या मनावर त्यांचा जबरदस्त प्रभाव होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. जर आवडला नसेल तर नाही आवडली म्हणून नाही कमेंट करा. काही चुका असतील तर चुका देखील सांगा. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या सर्व मित्रांसोबत. आणि या चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.